उकडीचा मोदक मस्त भरपूर आतमध्ये सारण भरलेलं आहे बघा, इतका मऊ सॉफ्ट झालाय, मस्त झालेत ना। तयार मोदकावर पाण्याचा हात मारून घ्यायचा आणि मग एक एक मोदक उचलून बाजूला काढायचा। मस्त एक एक अख्खाच्या अख्खा निघते मोदक। मोदकाचा शेवट आलाय आमच्या। आता शीतल राहिलेल्या पिठाची एक शेंग बनवते। शास्त्र आहे असं, मोदक बनवल्यावर एक तरी शेंग बनवायची। मस्त झालेली आहे, परफेक्ट एकदम। किती नारळ घेतले शीतल? 3 नारळ घेतलेत। घ्यायची नारळ मोदकाची उकड काढण्यासाठी 2 वाडगे पाणी उकळत ठेवलेलं आपण आणि त्याच्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घ्यायचं आणि चमचाभर तूप टाकायचं। पाण्याला चांगली उकळी आले चांगली। आता प्रमाण सांगते परफेक्ट तुम्हाला। 2 वाडगे पीठ घेतलेत ना, तर त्याच्यामध्ये तेवढंच पीठ टाकायचं। जेवढं पाणी घेतलंय तेवढंच पीठ। आणि हे पीठ आमचं आंबेमोहरचं पीठ आहे, त्यामुळं अजिबात चुकत नाही। तुम्ही जर साधं तांदळाचं पीठ वगैरे घेतलं असेल ना, तर थोडं कणभर पीठ कमी घ्या, म्हणजे अर्धी वाटी तरी पीठ त्यात कमी टाकायचं, म्हणजे परफेक्ट उकड बनते एकदम। हे आमचं आंबेमोहरचं पीठ आहे आणि ते चिकट असतं, त्याला जास्त चिकटपणा असतो। तर पाण्याला चांगली उकळी आले, त्यात थोडं थोडं करून पीठ टाकून घ्यायचं। 2 वाडगे पाणी चांगलं उकळलं आपलं। आता त्याच्यामध्ये 2 वाडगे आंबेमोहरचं पीठ टाकून घ्यायचंय। आंबेमोहरच्या पिठाला वास पण एकदम मस्त येतो आणि उकड पण व्यवस्थित निघते, चिकटपणा असतो त्याला। आणि थोडं थोडं करून असं पीठ सोडायचं, एकदम परफेक्ट उकड निघते। काय त्यात घाबरण्यासारखं नाही, हे लोक घाबरतात उकड काढायला। पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल ना, तर उकड काही चुकत नाही बघा, एकदम परफेक्ट झालेलं आहे। थोडं थोडं मळताना पाणी आपण हाताला घेणार, त्या तेवढ्या पाण्यामध्ये ते पीठ बरोबर जातं मावून। परफेक्ट झालं एकदम पाणी आहे ना। ते साधं पीठ असेल ना, तर जरा मग ते पाणी ॲडजस्ट करायला लागतं, थोडं पाणी जास्त लागू शकतं, जसं पीठ असेल तसं। पण हे आंबेमोहरच्या पिठाची खासियत आहे, त्याला चिकटपणा असतो। झालं ना। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ येऊन द्यायची 2 मिनिटासाठी फक्त। मग तर हे मळून घ्यायचं लगेचच गरम असताना। उकड 2 मिनिटं ठेवून झाले गॅसवर। आता काढून घ्यायची परात आणि आता हे पीठ मळून घ्यायचं। गरम असतानाच मळायचं, नाहीतर लगेच त्याचं गुठळ्या बनतात। पिठाची उकड मळून घ्यायचं काम चाललंय। शीतलनी चांगला जोर काढून त्याला मळलंय आणि बारीक बारीक गोळे करून घेत आहेत। आरती पण आहे तिकडे मदतीला आणि एवढी उकड अजून आमची बाकी आहे। आणि आता शिल्पा सारण बनवते है ना। थोडं तूप टाकलंय कढईमध्ये आणि आता हे किसलेलं खोबरं, 3 नारळ खोवले, भरपूर नारळ हवेत आम्हाला मोदक। तर चांगलं परतून घेतले। आता त्यामध्ये हा बारीक केलेला गूळ घातलाय। गूळ किती घेतलाय शिल्पा? अर्धा किलो आहे, अर्धा किलोचा कमी आहे थोडासा। 3 नारळ आहेत, 3 नारळाला तेवढा हवाच, नाहीतर मग गोड पण। अर्धा काल टाकला आम्ही आणि अर्धा आजच्याला गूळ ठेवला। चांगलं खोबरं परतून घेतलंय। आता त्याच्यामध्ये जायफळ, अर्धा आहे जायफळ, ते किसून टाकते। थोडीशी खसखस आम्ही टाकते वरून। काही लोक शेकून पण टाकतात, पण शेकून घातली की त्या खसखसानं वेगळाच वाफ येतो सारणाला, आणि अशी वरणच टाकतो। आणि वेलची पण टाकून घ्यायची, पण खलबत्त्यावर बारीक चेचलेली वेलची। आता सगळं टाकून झाले, दूध पातळ व्हायची वाट बघायची, म्हणजे ते सारण पूर्ण शिजवून। पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि त्या पिठामधून छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत। आमचा एक्सपर्ट माणूस मोदक बनवायला बसलेत। अशी पारी बनवून घ्यायची, मधनं मधनं त्याला पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे मोदकाची पारी चांगली वळली जाते। आणि जर तुम्हाला अशी वळता नाही आली तर तुम्ही लाटण्याचा पण वापर करून वळू शकता, आणि तसा पण तुम्हाला प्रकार पुढचा दाखवणार। अशी फुलगट पारी चांगली सारून घ्यायची।
हे करून झाले. आता त्याच्यामध्ये थोडंसं सारण घालायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालून घ्यायचं. गव्हाच्या पिठामध्ये आपण सारण जास्त घालू शकतो, पण उकडीच्या मोदकामध्ये आपण सारण जास्त भरू शकत नाही, कारण का ते फुटतात. एक बोट मध्ये घालायचं आणि 2 बोटं बाजूला आणि ती दाबून घ्यायची. त्याच्याच कडेला लगेच दुसरं बोट ठेवायचं, म्हणजे एकदम नाजूक तुमच्या पाकळ्या तयार होतात. पाकळ्या करत करत मोदक हळूहळू मिटत पण जातो. पाण्याचा हात घ्यायचा आणि मग राहिलेलं वरचं पीठ चांगलं बंद करून घ्यायचं. झाला आपला मोदक तयार. जर एक्स्ट्राचं वाटतंय जास्त राहिलंय पीठ तर काढून टाकायचं. किती मस्त आकार आलाय बघा मोदकाला. झाला तयार. आता असेच आम्ही बाकीचे मोदक पण करून घेणार. पानं लावले आणि त्याच्यामध्ये आता बनवलेले मोदक उकडायला ठेवणार. हळदीच्या पानांचा वास पण मस्त येतो एकदम मोदकांना. उकडलेल्या मोदकाला वास. आणि हा आमचा पार्कचा मोदक बघून घ्या सगळ्यांनी. हा बघा पार्कचा मोदक. ही लाटलेली पारी घेतले. आरतीने लाटलेली पारी आहे. पोलपाट लाटण्याचा वापर करून त्याचा पण आपण मोदक बनवून बघू. ही वेगळी पद्धत आहे. आधी पारी कळ्या पाडूनच घ्यायच्या आणि मग आपण त्यात सारण भरणार आहोत. हे पण सोपं जातं. तेलाचा हात नाही घ्यायचा, नाही तर ते चिकटत नाही. आणि जे लोक विकतात ना बाहेर मोदक, ते हे असेच बनवतात. असे पटकन होतात ना. हे पटकन बनतात. अशी खोलगट पारी करून घेतले. आता त्याच्यामध्ये सारण भरायचं. पटकन बनतात, भरपूर बनतात. आणि वरचा राहिलेलं पीठ परत एकत्र करून घ्यायचं नाजूक हाताने. थांब 2 मिनिटं. एकदम सोपा पटकन मोदक तयार झालेला आहे बघा. कुठेही फुटला नाही, काही झालं नाही त्याला. वरचं राहिलेलं पीठ आहे ते एक्स्ट्राचं काढून टाकू शकता, नाही तर ठेवलं तरी पण चालेल. आणि हा मोदक मोठा पण बनतो. दोन्ही प्रकारचे मोदक आम्ही दाखवलेत बघा. हा पार्कचा मोदक आहे. मोदक आमचे तयार झाले. आता भरपूर पाणी चांगलं उकळलंय, त्याच्यावर चाळण ठेवले आणि मोदक उकळत ठेवले. पाण्याला उकळी आली पाहिजे खाली. हे बघा चांगली उकळी आले पाण्याला आणि मग त्याच्यावर आम्ही चाळण ठेवले, कारण उकळी जर नाही आली ना तर मोदक चिकट पण बनतात. आता त्याच्यावर पातळ सुती कपडा टाकायचा आणि थोडंसं कपड्यावर पाणी टाकायचं, म्हणजे मोदक आपले ना नंतर काढताना मोडून निघत नाही. छोटीशी ट्रिक आहे, पण ध्यानात ठेवत जा. आणि वरनं झाकण ठेवायचं. आता 5 मिनिटासाठी आपल्याला हे चांगलं शिजून द्यायचं. बघू आपण 5 मिनिटानंतर उघडून. मोदकाचा शेवट आलाय आमच्या. आता शीतल राहिलेल्या पिठाची एक शेंग बनवते. शास्त्र आहे असं, मोदक बनवल्यावर एक तरी शेंग बनवायची. आता तिला मुरड घातली जाते. चांगली जमते शीतलला मुरड घालायला. आता हे पहिले आपण टाकले ते उकडून झालेत ना ग. आता ते काढून घ्यायचे. शीतलची शेंग पूर्ण झालेली आहे. मस्त झालेली आहे, परफेक्ट एकदम. आकार एकदम भारी आलाय. आणि हे एवढे मोदक राहिलेत आमचे शिल्लक. आणि हे राहिलेल्या पिठाचे आम्ही हे करतोय पोरांना खायला. ह्याला काय बोलतात? हे 5वीला करतात. पहिलेले टाकलेले मोदकाचे शिजून नुसते हसतायत आज. हे काय बनवलं ह्याच्यावर नाही हसतायत. त्याला काय नाव देता तुम्ही सांगा बघू, कमेंट करा नक्की. आणि हे 5वीला मुलांच्या 5व्या असतात ना लहान पोरांच्या, तेव्हा हे तांदळाच्या पिठाच्या बनवतात. आणि छोटे गोल पण बनवतात आहे ना ग. गोल बनवतात आणि हे बनवतात असे लंब गोल. म्हातारी माणसं आहेत ना, त्यांना माहिती असेल ह्यांची नावं.
मस्त मोदक आमचे तयार झाले. एक पण मोदक फुटलेला नाही आहे ना. परफेक्ट झालेत एकदम. काढून घे शिल्पा. तयार मोदकावर पाण्याचा हात मारून घ्यायचा आणि मग एक एक मोदक उचलून बाजूला काढायचा. मस्त एक एक अख्खाच्या अख्खा निघते मोदक. एक पण मोदक नाही मोडला ना. मस्त झालेत एकदम. हा गरम आहेत. गरम आहे. थांब जरा गार होते. खाली हळदीची पानं ठेवलेलीत ना त्यामुळे पण ती खाली चिकटत नाहीत है ना. मस्त होतात. केळीचं पान ठेवायचं नाही. केळीचं नाही तर हळदीचं. आमच्याकडे ही हळदीची होती म्हणून आम्ही हळदीची ठेवले. खाली केळीचं पान टाकायचं नाही तर हळदीचं. आणि वास पण इतका मस्त सुटलाय त्या हळदीच्या पानाचा. मोदकाला मस्त वास येतोय. ताडपे केलेले मोदक ते पण उकडायला ठेवले. आणि एक शेंग ठेवलेली. फडकं टाका त्याच्यावर. मग अशी टाकलं तसंच. आणि त्याच्यावर पाण्याचा परत हात मारायचा आणि मग झाकण मारायचं. आमचे मोदक उकळून होत आहेत. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या जर आमच्या चॅनलला अजून केलं नसेल तर. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता आम्ही उकडीचे मोदक बनवलेत आम्ही. आणि हा पार्थ आमचा. बाबू काय बनवलं आपण? मोदक. आता आम्ही खाऊन घेतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आज आम्ही उकडीचे मोदक केले होते. तर छोटासा मोदक कावळ्यासाठी पण केलेला. आता येईल कावळा खायला. दादा आमचा बसलाय मोदक खायला. आईला उकडीचा मोदक मस्त भरपूर आतमध्ये सारण भरलेलं आहे बघा. इतका मऊ सॉफ्ट झालाय. मस्त झालेत ना एकदम भारी. आरती खाल्लास मोदक? कसा झालाय? एकदम भारी झालाय है ना. कसं झालंय? शीतलबाई चांगलं झालेत ना. चव लागते आई. जास्त गोड पण नाही आणि जास्त हे पण नाही ना.